नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की हरभरा पिकावरती नेमकी दुसरी फवारणी आपण कोणती घेतली पाहिजे, कोणती अशी फवारणी असेल जी आपल्या हरभरा पिकासाठी जी आहे ती अत्यंत निर्णायक त्या ठिकाणी ठरेल। तर शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी जी आपल्याला घ्यायची असती ती म्हणजे 35 ते 40 दिवसांच्या दरम्यानमध्ये ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकाला 10 ते 20% फुलधारणा झालेली असती त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी जी आहे ती आपल्या हरभरा पिकावर घ्यायची असती। त्याच्यामध्ये मुख्यतः 3 घटक आपल्याला वापरायचे आहेत: बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिक। तर टॉनिक वापरत असताना शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचं आहे एक तर इसाबियन हे टॉनिक वापरा, नाहीतर मग कॉन्टिस हे टॉनिक वापरा, नाहीतर मग टाटा बहार, या 3 पैकी कुठलं पण एखादं टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी वापरा। आणि टॉनिक नंतर जे बुरशीनाशक तुम्हाला वापरायचे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर रोकोन नाहीतर साप या बुरशीनाशकाचा वापर करा। फक्त रिपीट करू नका, पहिल्या फवारणीमध्ये जे घेतलेलं असेल ते दुसऱ्या फवारणीमध्ये घेऊ नका, वेगवेगळे वापरा। आणि जर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त असेल तर त्या ठिकाणी एलिएट या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो, कारण एलिएट हे बुरशीनाशक अतिशय चांगलं आहे, संपूर्ण मर रोग जो आहे तो तुमच्या शेतामधला त्या ठिकाणी नाहीसा करून टाकेल। आणि त्या ठिकाणी कीटकनाशक वापरत असताना तुम्हाला वापरायचे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये एक तर इमॅमॅक्टिन वापरा, नाहीतर मग कोरॅजेन वापरा। फक्त रिपीट करू नका, पहिल्या फवारणीमध्ये इमॅमॅक्टिन घेतलेलं असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये कोरॅजेन त्या ठिकाणी वापरा। अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थितरित्या ही फवारणी जर घेतली, याचं कॉम्बिनेशन घेऊन, या 3 घटकांचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी घेतली दुसरी, तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील। फुलांची संख्या भरपूर, फुलधारणा त्या ठिकाणी झालेली असेल, गाठेसुद्धा भरपूर लागतील आणि उत्पन्नसुद्धा तुमचं खूप त्या ठिकाणी वाढणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि एक ॲडिशनल घटक म्हणजे नीम ऑइलसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या प्लॉटवर कीटकांचा प्रादुर्भाव खूप वेळापर्यंत येऊ द्यायचा नसेल तर नीम ऑइलसुद्धा त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो यूज करा। तर अशा प्रकारे दुसरी फवारणी घ्या, नक्कीच तुम्हाला अतिशय चांगला त्याचा फायदा होईल। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा। व्हिडिओ आणखीन कुठल्या याच्यावरती पाहिजे असल्या ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। तर भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इथंच थांबतोय, धन्यवाद।